तर श्री स्वामी समर्थ ताईंनो, घ्या स्वामींचे दर्शन. आज सकाळी सकाळी छान असं स्वामींचं दर्शन झालं आणि दर्शन झाल्याच्या नंतर थोड्या वेळात दुकान उघडली आणि दुकानाची साफसफाई झाली. थोडंसं दुकानात बसले की तेवढ्यातच मैत्रिणीचा फोन आला की चला आपल्याला हळदी कुंकाला जायचे. मग काय आवरलं पटकन दिशी आणि निघालो. तर सगळ्यात पहिलं तर जवळच्या मैत्रिणीकडं हळदी कुंकाला आलो आणि यांच्याकडे हळदी कुंकू घेऊन भरपूर जागेवरचं बोलवण होतं. आज हळदी कुंकाला तिकडं जायचंच होतं. त्यांनी अगदी सुंदर असं मनाला समाधान वाटेल व बघून मन भरेल असं डेकोरेशन केलं होतं. खरंच ना खूप छान. आता सध्या सगळीकडे हळदी कुंकू आहे आणि बऱ्याचशा जागेवर सुंदर सुंदर डेकोरेशन होतं. त्यानंतर तुम्हाला सांगते की मैत्रिणीच्या नंदेच्या घरी गेलो, तिथंसुद्धा त्यांनी अगदी खूप छान डेकोरेशन केलं होतं. ह्या पहा माझ्या मैत्रिणी कुठं जा मस्त पोजमध्ये बसतात आणि मी मागच असते शूट काढायला. तर इथं पहा त्यांच्या नंदेने त्यांना वाण आणलं होतं. अगदी ते सुद्धा खूप छान वाण होतं. खरंच हे 15 दिवस खूप आनंदाचे असतात. त्यानंतर तुम्हाला मी काल शेअर केलेलं की स्कूटी यायलाच पाहिजे. पहा स्कूटी येण्याचे एवढे फायदे राहतात. माझ्या सगळ्या मैत्रिणींना स्कूटी येतेच. थोड्या दिवसात आम्ही पण फोर व्हीलर शिकण्याचा नक्की प्रयत्न करू. तुम्हीसुद्धा स्कूटी शिका, फोर व्हीलर शिका आणि स्वतःचं स्वतः फिरा. तर इथं ह्या काकू आमच्यासोबत उज्जैनला होत्या. त्या आम्हाला भेटल्या. तर चला त्यांना लय हसी मजाक करायची सवय. तर आम्ही सगळ्यांनी मस्त हसी मजाक केला त्यांच्यासोबत आणि त्यांच्या इथं सुद्धा हळदी कुंकाला गेलो. हे पहा वयाचं भान नसतं, वयांचं काही नाही, पण मन भरून जगता यायला पाहिजे. असं नाही की तरुणपणातच जगलं पाहिजे, म्हातारपणीसुद्धा माणसाला एन्जॉय करता यायला पाहिजे. तसंच ह्या आजीने आमच्यासोबत हसी मजाक 2-3 दिवस मस्त एन्जॉय केला. तसंच मुलांचा वेळ झाला होता ट्युशनचा. त्यानंतर त्यांना घ्यायला गेले आणि त्यांनासुद्धा लगेच कामात काम घेऊन आले. त्यानंतर दिदूबाईला आज थोडी परेशान झालते मी म्हणून कणिक भिजायची सांगितली. त्यांनी कणिक भिजली, मुलगी पाहिजे हो, थोडं का होईना आधार देते कामाला. त्यानंतर स्वयंपाक बनवून झाला. साधं सिंपल जेवण केलं आणि असा होता आजचा दिवस. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडलास तर प्लीज प्लीज ताईंनो लाईक करा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माझे छान छान व्हिडिओ पाहायला भेटतील.